Hello everyone, welcome back to Access Academy online platform, a way of entering or reaching a destination. So, आजचा सेशन पण आपला इंडियन आर्मी भरतीची जी आपली जाहिरात निघलेली आहे त्याच्यावरतीच असणार आहे. याच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन आर्मी भरतीसाठी कोणकोणता सिलेबस आहे, कोणकोणती तयारी करावी लागणार आहे, त्याच्यामधल्या पोस्ट कोणत्या आहेत, पोस्ट वाईज आपण त्याची सर्व माहिती बघितली होती. आता ह्या सेशनमध्ये आपण काय पाहणार आहोत तर सिलेक्शन प्रोसेस फॉर इंडियन आर्मी भरती. आता सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे तर पहिल्यांदा तुमची याच्यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे, म्हणजे रिटर्न चाचणी असणार आहे. आणि लेखी परीक्षा तुमची झाल्यानंतर मेरिट लावलं जातं आणि त्यानुसार तुम्हाला पुढील सेक्शनसाठी म्हणजे काय तर फिजिकल टेस्टसाठी तुम्हाला पाठवलं जातं. म्हणजे 3 प्रोसेसमधून तुम्हाला ही परीक्षा द्यावी लागते. पहिल्यांदा तुमची रिटर्न एक्झाम असते, म्हणजेच लेखी परीक्षा असते. लेखी परीक्षेचा रिझल्ट लागल्यानंतर त्यातून तुम्हाला मार्क्स पडल्यानंतर तुम्हाला पुन्हा फिजिकल टेस्टसाठी जावं लागतं. आणि फिजिकल टेस्ट झाल्यानंतर तुमचं मेडिकल असतं आणि मेडिकल झाल्याच्या नंतर तुम्हाला जॉईनिंग लेटर येतं. मग आता फिजिकल टेस्टमध्ये कोणकोणत्या गोष्टी असणार ते आपण आता पाहणार आहोत. बघा, पोस्ट आपल्या होत्या 6 आणि 6 पोस्टसाठी काय केलं होतं तर आर्मी भरती ही जाहीर झाली होती 12 मार्च रोजी. आता बघा, त्या पोस्टसाठी आपल्याला फिजिकल टेस्ट कोणकोणत्या असणार आहे तर बघा, मी पोस्ट मांडलेले आहेत. 5 पोस्टसाठी सेम क्रायटेरिया आहे फिजिकल टेस्टचा. बघा, पहिले आहे जनरल, म्हणजे जीडीची पोस्ट आहे जनरल ड्युटी. देन आहे ट्रेड्समन, त्यानंतर आहे टेक्निकल, त्यानंतर आहे क्लर्क आणि देन आहे नर्सिंग असिस्टंट. अशा ज्या ह्या 5 पोस्ट आहेत, या पोस्टसाठी सेम काय आहे तर आपलं फिजिकल टेस्ट असणार आहे किंवा तुमची शारीरिक चाचणी जी आहे ती असणार आहे. बघा, आता फिजिकल टेस्ट जी आहे ती आपली 100 गुणांची असते आणि ते 100 गुण कसे कसे डिवाइड केलेले आहेत ते बघूया आपण. बघा, पोस्ट बघा, जनरल ड्युटीसाठी तुम्हाला 1600 मीटर रेस असणार आहे, म्हणजे 1600 मीटर लॉंग रनिंग असणार आहे. आणि हे 1600 मीटर रनिंग जे आहे ते तुम्हाला 5 मिनिटं 30 सेकंदाच्या आत, म्हणजे 5 मिनिटं 30 सेकंदापर्यंत तुम्हाला ग्राउंड ते पूर्ण करायचं आहे. आणि जर 5 मिनिटं 30 सेकंदाच्या आत जर तुम्ही ग्राउंड ते पार केलं तर तुम्हाला इथं 60 मार्क्स मिळणार आहेत. म्हणजे 100 पैकी 60 मार्क्स कशाला दिलेले आहेत तर तुमचं 1600 मीटर जे रनिंग आहे त्यासाठी तुम्हाला इथं 60 मार्क्स दिलेले आहे. परंतु याचा टाइम लिमिट किती आहे तर 5 मिनिटं 30 सेकंदाच्या आत तुम्ही जर हे ग्राउंड मारलं तर तुम्हाला इथं 16 गुण मिळणार आहे. पुन्हा बघा, 60 गुण मिळणार आहेत. पुन्हा बघा, 5 मिनिटं 31 सेकंद, म्हणजे तुमचं रनिंगचं टाइम जर वाढलं तर तुम्हाला 5 मिनिटं 31 सेकंद जर असेल तर तुम्हाला इथं 48 गुण मिळणार आहेत. आणि तिथून पुढं म्हणजे 31 मिनिटाच्या जसं जसं तुम्ही पुढे जाल तसं काय होतं तर तुमचे मार्क्स लेस होत जातात. म्हणजे 5 मिनिटं 31 सेकंदाला तुम्ही आलात तर तुम्हाला इथं 48 मार्क्स मिळतात. 5 मिनिटं 32 सेकंद झाले, 35 सेकंद झाले तर तुमचे इथं काय होतात तर मार्क्स इथं लेस होत जातात. म्हणून जास्तीत जास्त आपल्याला काय करायचं आहे तर 5 मिनिटं 30 सेकंदापर्यंत आपल्याला लॉंग रनिंग हे पूर्ण करायचं असतं, मगच आपल्याला इथं 60 मार्क्स मिळतात. आता हे जे लॉंग रनिंग आहे ते कोणकोणत्या पोस्टसाठी आहे तर जीडी म्हणजे जनरल ड्युटीसाठी तुम्हाला लॉंग रनिंग 600 मीटरचं आहे. देन ट्रेड्समॅन साठी पण तुम्हाला लॉंग रनिंग असणार आहे 1600 मीटरचं. टेक्निकलला पण हेच ग्राउंड आहे, म्हणजे 1600 मीटरचं तुमचं ग्राउंड असणार आहे. क्लर्क आणि नर्सिंग असिस्टंटला पण तुम्हाला 1600 मीटर रेस ही असणारच आहे. त्यानंतर काय आहे बघा, पुलअप्स. आता जे पुलअप्स आहेत ते पुलअप्स तुम्हाला बघा 10 पुलअप्स तुम्ही जर पुलअप्स तुमचे 10 पुलअप्स तुमचे काउंट झाले तर तुम्हाला 40 मार्क्स पडतात. म्हणजे काय तर इथले 60 मार्क्स आणि इथले 40 मार्क असे तुमचे काय होते तर इथे 100 मार्काची तुमची टेस्ट घेतली जाते. म्हणजे जर 10 पुलअप्स तुम्ही मारले तर त्यासाठी तुम्हाला 40 मार्क्स मिळतात. त्यानंतर बघा, 9 पुलअप्स जर तुम्ही मारले तर तुम्हाला 32 मार्क्स मिळतात. त्यानंतर 18 पुलअप्स काउंट झाले तर 27 मार्क्स मिळतात. 7 पुलअप्स काउंट झाले तर 21 मार्क्स मिळतात. 6 पुलअप्स काउंट झाले तर 16 मार्क्स मिळतात. म्हणजे असे जसे तुमचे पुलअप्स कमी येतील तसे तुमचे काय होतात तर इथं 40 मार्कामधले तुमचे मार्क्स जे आहेत ते लेस होत जातात. बघा, जनरल ड्युटी, ट्रेड्समन, टेक्निकल, क्लर्क, देन आहे नर्सिंग असिस्टंट, ह्या 5ही पोस्टसाठी तुम्हाला 1600 मीटरचं ग्राउंड आहे आणि किमान तुम्ही
10 पुलअप्स मारणं आवश्यक आहे आणि मगच तुम्हाला काय होतं तर इथले 60 आणि इथले 40 असे तुमचे फिजिकलचे 100 इथं मार्क्स इथं कव्हर होतात। आता राहिला विषय आपले 6वी पोस्ट जी आहे कोणती होती तर WMP म्हणजे कोणती तर वुमन मिलिटरी पोलीस। याच्यासाठी थोडासा काय आहे तर क्रायटेरिया थोडासा वेगळा आहे, ग्राउंडची टेस्ट जी आहे थोडीशी ती वेगळी आहे। तर त्यांच्यासाठी काय क्रायटेरिया आहे तर त्यांना 1600 मीटर रेस आहेच, पण त्यांचा टाइम थोडंसं काय आहे तर जास्त आहे। म्हणजे वुमन मिलिटरी पोलीस यासाठी ग्राउंड आहे 1600 मीटर, पण त्यांचा टाइम किती आहे 7 मिनिटं 30 सेकंदाच्या आत जर तुम्ही आलात तर तुम्हाला इथं 60 मार्क्स मिळतात। म्हणजे इकडच्या ज्या पोस्टसाठी आपण किती टायमिंग बघितलं होतं तर 5 मिनिटं 30 सेकंद, परंतु ह्या पोस्टसाठी WPM साठी काय आहे तर 7 मिनिटं 30 सेकंदामध्ये जर तुम्ही ग्राउंड पूर्ण केलं तर तुम्हाला इथं 60 मार्क्स मिळतात। देन आहे बघा 8 मिनिटांमध्ये आलात तर तुम्हाला काय होतं तर 60 मधले मार्क्स लेस होतात आणि तुम्हाला 48 मार्क्स पडतात। देन 6 मिनिटावर आला तर लेस होतात, 5 मिनिटावर आला तर मार्क्स म्हणजे काय होतात तर इथं कमी कमी लेस होत जातात। त्यानंतर पुढचं ग्राउंड काय आहे तर WMP साठी तर तुम्हाला लॉंग जंप ही 10 फूट पर्यंत तुमची लॉंग जंप गेली पाहिजे आणि त्यानंतर आहे हाय जंप म्हणजे उंच उडी, ही पण तुम्हाला 3 फूट तरी तुमची उंच उडी गेली पाहिजे। असं तुमचं काय आहे तर हे ग्राउंड टेस्ट असणार आहे। बघा आपण 6च्या 6 पोस्टसाठी आपण काय केलं तर त्यांचं ग्राउंड किंवा फिजिकल टेस्ट कोणकोणत्या पद्धतीने असतात ते बघितलं आणि देन बघा आता काय आहे तर आपली लेखी जी परीक्षा आहे त्यासाठी काही पुस्तकं बाजारात अवेलेबल आहे आणि त्या पुस्तकांमध्ये मी तुम्हाला काही पुस्तकं सांगणार आहे की ती तुम्ही रेफर केली तरी चालतील किंवा त्या पुस्तकांचा अभ्यास तुम्ही करावा। बुक्स बघा कोणते रेफर करायचे असतात तर लुसेंटचे जनरल नॉलेजचं पुस्तक तुम्ही वापरू शकता, म्हणजे सामान्य विज्ञानासाठी तुम्ही लुसेंटचे जनरल नॉलेजची पुस्तकं तुम्ही वापरू शकता। त्यानंतर आहे बघा मनोरमा इयर बुक, मनोरमा यांचं इयर बुक जे आहे ते तुम्ही सामान्य विज्ञानासाठी किंवा चालू घडामोडीसाठी हे तुम्ही पुस्तक वापरू शकता। देन आहे प्रतियोगिता दर्पण, हे पण तुम्ही जनरल नॉलेज साठी ह्या पद्धतीची पुस्तकं तुम्ही वापरू शकता। त्यानंतर आहे RK शर्मा आणि WH ॲलन यांची सुद्धा पुस्तकं तुम्ही या आर्मी भरतीसाठी लेखी परीक्षेचा सराव करण्यासाठी किंवा लेखी परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी ह्या लेखकांची तुम्ही बुक्स रेफर करू शकता किंवा त्याचा अभ्यास तुम्ही करू शकता। देन गणितासाठी तुम्ही NCERT ची पुस्तकं जास्तीत जास्त वापरावी आणि त्यानंतर तुम्ही इतर लेखकांची पुस्तकं वापरली तरी चालतील। बघा आज आपण लेखी परीक्षेचं कोणकोणती पुस्तकं वापरायची ते बघितलं। त्यानंतर आपल्या ह्या 6 पोस्टसाठी ग्राउंडची तयारी कशा पद्धतीने करायची किंवा ग्राउंड आपलं किती मार्कासाठी आणि कोणकोणते इव्हेंट असणार हे पाहिलं। आता राहिला आपला तिसरा इव्हेंट, तो कोणता तर आपलं शारीरिक तपासणी म्हणजे काय तर आपलं मेडिकल। आता जेव्हा तुम्ही मेडिकल साठी जाता त्यावेळेस काय होतं तर जास्तीत जास्त मुलांची संख्या ही बाहेर काढण्यात येते, कारण का आर्मी भरतीसाठी अगदी स्ट्रिक्ट मेडिकल तपासणी केली जाते। मग त्याच्यामध्ये काय पाहिजे तर तुमच्या पायामधील जे अंतर आहे म्हणजे 2 गुडघ्यामधील अंतर आहे ते व्यवस्थित स्थिर पाहिजे, म्हणजे गुडघे एकमेकांना चिकटता कामा नये। देन पायाचा तळवा तुमचा सपाट पाहिजे। त्यानंतर डोळ्यामध्ये कुठलाही तिरळेपणा नको किंवा जी आपल्या डोळ्यामध्ये त्या काही प्रॉब्लेम्स असतात, चष्मा लागणे किंवा दूरवरचं न दिसणे, हे कुठले प्रॉब्लेम्स नको। त्यानंतर काय आहे तर शरीरावरती कोणत्याही जखमा नको, कुठलंही ऑपरेशन झालेलं नको। त्यानंतर रात आंधळेपणा किंवा इतर आपल्या कुठल्याही ज्या समस्या असतात आपल्या शरीराच्या बाबतीत त्या कुठल्याही समस्या नको किंवा मधुमेहाचा, शुगर, त्यानंतर बीपीचा वगैरे कुठलाही त्रास नको। नाहीतर काय होतं तर तुम्ही एवढ्या सगळ्या 2 इव्हेंट पास करून येता आणि तिसऱ्या इव्हेंटला तुम्हाला तिथं आउट केलं जातं। त्यामुळं जे आपलं मेडिकल टेस्ट आहे ते अगदी आर्मी भरतीमध्ये स्ट्रिक्ट लेवलला तपासणी केली जाते। त्यामुळं जास्तीत जास्त मुलांनी आपल्या मेडिकल हेल्थकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यानुसार आपण ह्या भरतीची तयारी केली पाहिजे। तर आजचा सेशन आपण संपूर्ण आपलं जे सिलेक्शन प्रोसेस होती इंडियन आर्मी भरतीची त्याबद्दल टोटली माहिती सांगितलेली आहे। याच्या आधीचा व्हिडिओ जर कोणी बघितला नसेल तर तो पण बघा, बिकॉज त्या व्हिडिओमध्ये आपण पोस्ट वाईज आपण ज्या ज्या संकल्पना आहेत
तुमचे काही जे प्रश्न आहेत ते त्या व्हिडिओच्या थ्रू तिथं सॉल्व्ह होऊन जातील. त्यामुळे याच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघा, त्या व्हिडिओमध्ये पण आपण संपूर्ण पोस्टची माहिती दिलेली आहे आणि पोस्ट वाईज आपण सिलेबस सुद्धा त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेला आहे. आजचा सेशन तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या असंख्य मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. थँक्यू.